तर विविध विभागांतील कामं मार्गी लावल्यानंतर सुद्धा देयकापोटी 2 लाखांहून अधिक कंत्राटदारांचे 86,662 कोटी रुपये राज्य सरकारने थकवले आहेत। या विरोधात महाराष्ट्र राज्य शासकीय कंत्राटदार फेडरेशनने आज आणि उद्या ऑगस्ट आझाद मैदानावरती तीव्र आंदोलन करणार असल्याचं सांगितलं आहे। या प्रलंबित देयकांमुळे शासकीय कंत्राटदारांवरती मोठा आर्थिक ताण निर्माण झालाय। बँक कर्जाचे व्याज, कामगारांचे वेतन, बांधकाम साहित्य पुरवठादारांची देणी, यंत्रसामग्रीचे खर्च, जीएसटी आणि इतर वैधानिक देणी यांचा वाढता बोजा कंत्राटदारांना सहन करावा लागतोय, असं फेडरेशनचं म्हणणं आहे। ज्यामध्ये आता भ्रष्टाचार चाललाय कुंभमेळ्याच्या कार्यक्रमामध्ये जे काही प्लॅन केला आहे 33,000-32,000 कोटीचा, त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे। हे पैसे उधळण्यासाठी आहेत ना, आणि ठीक आहे एवढे पैसे लागतात कशाला, कुंभमेळा करायलाच पाहिजे। 10,000 कोटीमध्ये झालं असतात, 30,000 कोटी लावून काय करणार आहे? त्यातून अर्धे पैसे खाण्यासाठी हा कुंभमेळा होतोय, म्हणून कंत्राटदारांना देण्यासाठी पैसे नाही, पण या सगळ्या गोष्टीसाठी पैसे आहेत। आज कंत्राटदार आत्महत्या करतोय, कर्जबाजारी झालाय, उद्ध्वस्त झालाय। ग्रामीण रस्ते असतील, शहरी रस्ते, कुठल्याही रस्त्याची कामं असतील, कंत्राटदार करत नाही कारण त्याला पैसे मिळत नाही, तो बँक करप्ट झालाय। मग पहिले पैसे त्यांचे द्या ना, आणि मग हे सगळे गोष्टी करा, पण नाही, फार थोपटून घेण्यासाठी वाटेल ते धंदे चालले।